उपोषण आतापासून 90व उपोषण आहे. प्रत्येक उपोषणाला बायकोला सांगते तू पुसून तयार राह, आलो तर तुझा गेलो तर समाजाचा. आपण तुम्हाला किती वेळेस बायकोचं कुकू पुसवायचंय आणि किती वेळेस समाजासाठी, म्हणजे तुम्हाला काय असं पुनर्जन्म एका 4 जन्म तुम्हाला मिळते का काय, मला ह्याच गोष्टीचं कळा नाही. मी तरी तुम्ही बसल्यावर मी तरी उपोषणाला बसणार आहे आणि मी रीतशीर उपोषणाला बसणार आहे, कारण मी तिथं तहसील ऑफिसला निवेदन दिलेलं आहे रीतशीर. मी तरी माझ्या बायकोचं कुकू बसले. मी उन्हात जर बसलो, जोपर्यंत मराठ्याला EWS आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. तुम्ही जर खरं एका बापाचे अवलाद असतान तर तुम्ही तिथं मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा, तुमच्याकडे अचानक तुमच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ कशी काय झाली, पांडुरंग तारकने 49 एकर जमीन कशी घेतली, गंगाधर काळकुटेने चंदननगरला 7 गुंठे जागा कशी घेतली, स्वप्नील तारकनी 1.5 कोटीत 6 एकर जमीन घेतली कशी, संजय कटारेचा 5 कोटीचं जे समजा त्याच्या 7 बारेवर बोजा पडला होता ते तहसीलदारनी माफ कसं काय केला. हे जेवढी टीम असेल ही, एवढ्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी आणि माझी सुद्धा होण्यात यावी. मी जर ह्यांची सुपारी घेतली असली तर ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आणि जर ही चोट्टी टीम ह्याच्यात गटली तर ह्या चोट्ट्या टीमला आहे का समाजाने, आहे का दगडाने ठेसून आहे का ह्याचं शिवाजी पुतळ्यापाशी आहे का, छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी साड्या घालून ह्यांना आहे का ह्याची झिंड काढण्यात यावी. पण असा समाजात मेसेज गेलाय की ह्यांनी कोणत्या तरी देवस्थानात 700 कोटी काय ठेवलेत, ह्याची सुद्धा आहे का ईडीने चौकशी करायला पाहिजे. जेवढे काय असते ना समजा ह्याच्यात चोट्टे भामटे हे सगळे उघडे पडायला पाहिजेत. इथून पुढे आहे का समाजाच्या नावावर कुणी अशी पोळी भाजणार नाही. माझी प्रकाश दादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर आणि बजरंग बाप्पा सोनवणे ह्या लोकप्रतिनिधीला, हे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, एक खासदार आणि 2 आमदार, ह्यांना माझा आहे का ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला आहे का इथून पुढे कधीच गुलाल लागणार नाही. मी तर एकटा आहे आणि तुम्हाला काय माझ्या संग खेटायचे ते खेटा. मी ओपन फिरतोय कुठं बी, आज बी बीडमध्ये, उद्या बी कुठं बी भेटेन तुम्हाला. तुमचे काय कार्यकर्ते असतील, तुमच्या काय शक्ती असतील, तुमचे काय पक्ष असतील, काय तुमच्या जे तुमच्या यंत्रणा आहेत ते हलवा आणि अमोल खुनेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न